प्रणय मात्रे आणि वैभव पाटील. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. पंच आपली पोझिशन घ्यायची आहे. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. आदिराज निर्मळ सीसी. आणि दुसरा क्वालिफायर मिळालेला आपल्याला याच्या पहिल्या मॅच मध्ये. रियांश दुर्गेश 11 ग्रुप बी मधून पहिला क्वालिफायर झालेला संघ होता साई असते साहेबा. आणि त्यानंतर क्वालिफायर झालेला संघ होता रियांश दुर्गेश 11. आणि ग्रुप सी मधील पहिली मॅच या ठिकाणी रंगणार आहे आदिराज निर्मळ सीसी विरुद्ध हितविक 24 यांच्यामध्ये. सलामीची जोडी या ठिकाणी मैदानात हजर झालेले प्रणय मात्रे आणि वैभव पाटील. एक अतिरिक्त खेळाडू या ठिकाणी हवं दोन्ही संघांचे अतिरिक्त खेळाडू. देव पांडे एक एक अतिरिक्त खेळाडू इकडे पाठवायचा आहे. देव पांडे वैयक्तिक पहिला सांघिक पहिला षटक घेऊन पहिला चेंडू सामना करतील प्रणय मात्रे. लेट्स प्लेचा इशारा दिला या ठिकाणी पंच अजित निकम सरांकडनं. चला आदिराज निर्मळ आपला एक अतिरिक्त खेळाडू या ठिकाणी यायचा आहे. प्रणय मात्रे पहिला चेंडू देव्याचा अतिशय वेगवान चेंडू होता परंतु अवांतर धाव. पंचांची कसरत दोन्ही हात हवेत आणि धावांचा श्री गणेश या ठिकाणी झालेला आहे. पुन्हा एकदा अवांतर धाव. वाईड चा इशारा या ठिकाणी दर्शवताना पंच अजित सर. बॅक टू बॅक 2 वाईड आलेले या ठिकाणी. आणि धावांचा श्री गणेश यावेळेस क्या बात है. 1 2 3 4 दणदणीत गणगणित चौकार. कम ऑन डीजे. धन्यवाद. सलग 2 चेंडू वाईट हाताळल्यानंतर अवांतर हाताळल्या धावा आल्या 2. त्यानंतर एक चौकार आलेला आहे तो प्रणय मात्रेच्या बॅटमधून. एका चेंडूवर 6 धावा लगावल्या गेल्यात आतापर्यंत. हे जवळपास ओव्हरमध्येच मुमकिन असते परंतु अंडरमध्ये सुद्धा झालेत. कारण का पहिले 2 चेंडू वाईटच्या रूपाने 2 अवांतर धावा नंतर एक चौकार 6 धावा लागलेल्या आहेत. पुढील चेंडू देव्याचा. यावेळेस लेगला खेळण्याचा प्रयत्न वैभव पाटील यांचा परंतु एक धाव. अतिशय वेगवान धाव घेतलेली या ठिकाणी. खूप सुंदर अशी रन इन बिटवीन द विकेट. एका धावेवर समाधान मानावं लागेल वैभव पाटील याला. माफ करा प्रणय याला. पुन्हा एकदा सुंदर चेंडू आणि लेगच्या दिशेने गेलेला चेंडू सरळ अजय घानडेच्या हातात. एका धावेवर समाधान मानावं लागेल वैभव पाटील. प्रणय मात्रेसाठी बक्षीस आलेल्या या ठिकाणी सलग 3 बाउंड्रीवर 500 रुपये आणि सलग 6 बाउंड्रीवर 2000चं पारितोषिक. आर्या नयन कालुष्टे यांच्याकडनं स्ट्रेट ड्राईव्ह मारायचा प्रयत्न परंतु स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूची गती कमी केलेली आहे. एका धावेवर समाधान मानावं लागेल प्रणय मात्रे याला. धावा लागल्या धावफलकावर त्या म्हणजे 9. चेंडूचा जर का विचार केला तर 4 चेंडू झालेले आहेत. 5वा चेंडू यावेळेस ते सर्रास चेंडू होता परंतु वाईटचा इशारा. चेंडू एक अवांतर धाव या चेंडूवर लिहिली होती ती मिळालेली आहे हितविक 24 या संघाला. पुन्हा एकदा क्या झाले. चेंडू सरळ आदळतो यष्टावर. त्रिफळाचित फर्निचर डिस्ट्रॉय. कम ऑन डीजे. धन्यवाद. तर रोहन येतोय. पहिला मोठा हादरा या ठिकाणी वैभवच्या रूपात लागलाय तो म्हणजे हितविक 24 या संघाला. आणि
लाऊड कॉल 1 टू गो. पुन्हा एकदा देव पुढील चेंडू. क्या बात आहे, क्या बात आहे. अतिशय सुरेख वेगवान चेंडू, निर्धाव चेंडू जे होते सांगताय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा लागल्या धाव फलकावर, त्या म्हणजे 10. कमॉन डीजे. धन्यवाद धन्यवाद. पहिल्या चेंडूवर 6 धावा होत्या. नंतर त्यानंतर ज्या प्रकारचा कमबॅक केला देव पांडे यांनी, अतिशय सुरेख गोलंदाजी. त्यानंतर अवघ्या 4 धावा फक्त खर्च केल्या आणि 10 धावा लागल्या धाव फलकावर. अजय काय झालं? बॉल टाकलाय. दोन धावांची पेनल्टी या ठिकाणी लागले ती आदिराज निर्मळ सीसी या संघाला. 2 धावा या आपण नंतर कॅल्क्युलेट करणार आहोत 5 षटकाच्या सामन्यानंतर. कारण का कुठल्याही प्रकारचा चेंडू तुम्हाला हाताळायचा नाही, कुठल्याही प्रकारचा चेंडू टाकून बघायचा नाही, हे नियम आहेत आणि या नियमाला फॉलो केला पाहिजे तुम्ही. पुन्हा एकदा अजय. चला खेळ चालू करा, टायमर ऑन आहे. पुन्हा एकदा वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन सामना करेल प्रणय म्हात्रे. यावेळेस अतिशय सुरेख होता चेंडू, तितका सुंदर क्षेत्ररक्षण, गॅप मध्ये मारलेला होता फटका, परंतु चेंडूला वेग नव्हता. एका धावेवर समाधान मानावं लागेल प्रणयला. रोहन सामना करेल अजयाचा. पुढील चेंडू अजयाचा. पुढील चेंडू सामना करेल रोहन. यावेळेस अवांतर धाव. काय चाललंय मागच्या मॅच पासून जर का बघायला गेलं तर अवांतर धावांचा जसं काय पाऊस पडला या ठिकाणी. कारण का रेयांश दुर्गेश 11 विरुद्ध अनबिटेबल 399. अतिशय चांगला खेळी केली ती म्हणजे रेयांश दुर्गेश 11नी, परंतु अवांतर धावांचा सुद्धा पाऊस त्या ठिकाणी पडलेला होता. त्यांची मजल 75 पर्यंत गेली होती आणि या सामन्यात सुद्धा असं कुठेतरी बघताना दिसतंय आपल्याला. वाईट पहिल्याच षटकात 2 वाईट आले, नंतर अजयकडनं पुन्हा एकदा एक वाईट आला. धावा लागल्या धाव फलकावर, त्या म्हणजे 13. पुढील चेंडू अजयाचा सामना करेल प्रणय. यावेळेस पुन्हा एकदा वाईट धाव. एक अतिरिक्त धाव या ठिकाणी वाईटच्या रूपाने मिळालेली आहे, ती म्हणजे हितविक 24 या संघासाठी. कृपा करून विनंती की जे पडद्याला पकडून बसले त्यांनी थोडा पडद्यापासून लांब राहावं मित्रांनो, कारण का उद्या सुद्धा आपल्याला स्पर्धा खेळायची आहे. आणि जे बसलेत प्रेक्षक त्यांना विनंती की त्यांनी उभे राहून मॅच बघावी. पुन्हा एकदा स्क्वेअर कट केलेला चेंडू सरळ जातोय, हातातनं बाहेर येतोय. VPL चौकार. कमॉन डीजे. धन्यवाद. पुन्हा एकदा अजय स्क्वेअर कटचा प्रयत्न करतो आणि सरळ चेंडू जातोय, भिरकावला इंटू द गॅप. 1 2 3 4 दणदणीत खणखणीत चौकार. कमॉन डीजे. धन्यवाद डीजे. बॅक टू बॅक 2 चौकार आले तर प्रणयच्या बॅटमधून. ज्या प्रकारची खेळी अपेक्षित होती, ज्या प्रकारचा खेळसाठी जाणला जातो प्रणय, त्याचं या ठिकाणी प्रत्यक्षीकरण करताना प्रणय म्हात्रे. अजय घाणेरड्याचा पुढील चेंडू. पुन्हा एकदा चेंडू भिरकावलेला आहे, पण तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण. एका धावेवर समाधान मानावं लागेल. धावा लागल्या धाव फलकावर, त्या म्हणजे 23. एक लाऊड कॉल 1 टू गोचा पंच अजित निकम सर यांच्या माध्यमातून अजय घाणेरडे. या ठिकाणी अतिशय सूझबूझवाला खेळ म्हणता येईल याला, कारण का समोर प्रणय आहे, सिंगल धाव आली आहे, धावा आलेल्या होत्या षटकामध्ये,
तर रोहन बोलतो मला रिस्क घेऊन चालणार नाही, मी एक धाव काढतो आणि पुन्हा स्ट्राईकवर येतोय. कमॉन डीजे. धन्यवाद डीजे. पुन्हा एकदा गोलंदाजीवर सज्ज देव पांडे वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन, कारण का ज्या प्रकारची गोलंदाजी पहिल्या षटकात त्याच्या मार्फत आली होती 10 धावा आणि 1 विकेट, एक मोठी विकेट वैभव पाटीलची मिळवली होती देव या पांडे यांनी. पुढील चेंडू सामना करेल रोहन. यावेळेस तेच तर चेंडू होता परंतु वाईट, एक अवांतर धाव या ठिकाणी हितविक 24 साठी. अधिराज निर्मसीसीला विसरून चालणार नाही की 2 रनची पॅनल्टी सुद्धा त्यांना लागलेली आहे. पुन्हा एकदा एक तेज तर्रा चेंडू होता आणि एकेरी धाव या चेंडूवर, कारण का या ठिकाणी चुकी होते तर चुकी कोणाकडनं होते, यष्टीरक्षकाकडनं होते. यश वैती याच्याकडनं चुकी करताना एक धाव अर्जित केलेली, एक धाव मिळवलेली आहे या चेंडूवर. पुन्हा एकदा देव पांडे सज्ज गोलंदाजी मार्कवर आणि सामना करेल तो प्रणय म्हात्रे. यावेळेस मारला चेंडू सरळ जातोय फिल्डरच्या हातात, निर्धाव चेंडूचे होते सांगता आणि धावांना फुल स्टॉप लागलाय, तो म्हणजे 26 धावांवर. पुन्हा एकदा यावेळेस ऑफला ठरवलेला चेंडू सरळ निघून जातोय, दणदणीत खणखणीत VPL चौकार. कमॉन डीजे. धन्यवाद धन्यवाद. नजाकत होती या फटक्यामध्ये, कारण का ज्या प्रकारे चेंडू ट्रॅव्हल झाला, ज्या प्रकारे फटका लागला, अतिशय सुरेख फटका प्रणयच्या बॅटमधून. आणि काय पुन्हा एकदा वाईड 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 वाईड, फक्त वाईडच या सामन्यामध्ये आपल्याला बघायला मिळतोय, कारण का भरपूर अवांतर धावा खर्ची केल्या आहेत. अधिराज निर्मसीसी यांनी अतिशय सुरेख चेंडू, यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता, तो खोदून काढण्याचा प्रयत्न होता. रोहन याला प्रणय याला एका धावेवर समाधान मानावं लागेल. या ठिकाणी एका धावेनिशी धावा लागल्या धावफलकावर, त्या म्हणजे 32. पुन्हा एकदा देव. यावेळेस पुन्हा एकदा काय चाललंय काही कळायला मार्ग नाही, परंतु धावा मिळतात त्यामुळे हितविक 24 संघ खुश आहे. धावा येऊ द्या कशाही प्रकारचे. पुन्हा एकदा चेंडूला सन्मान दिलाय. रोहनला माहिती आहे माझ्या समोर जो खेळाडू आहे, माझ्या समोर जो फलंदाज आहे, तो काम बजावतोय, चोख कामगिरी बजावतोय. ओपनर आलेला आहे, सलामीला आलेला आहे आणि त्याचा जो खेळासाठी माहिर आहे तो खेळ या ठिकाणी दाखवताना. यावेळेस कट लागलेली आहे, गडीपाद प्रणयच्या रूपाने एक मोठा हादरा येतो तो हितविक 24 ला. ऐकूया एक सुमधुर संगीत आणि येऊया मैदानाच्या दिशेने. कमॉन डीजे. धन्यवाद डीजे. तर तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा लागल्या धावफलकावर 34. फलंदाजाचं नाव हितेश राणे. रितेश राणे. मयूर. पहिला चेंडू बिरकावला इंटू द गॅप, येतोय एक दणदणीत खणखणीत VPL चौकार. कमॉन डीजे. धन्यवाद. नो प्लस बाउंड्री. क्या बात आहे. नक्कीच हितविकच्या डगआउटमध्ये थोडंसं आनंदाचं वातावरण असेल, कारण का 9 प्लस चौकार आलेला आहे आणि धावा लागल्या धावफलकावर, त्या म्हणजे 39. मयूर घरत सज्ज
या ठिकाणी रोहन बॅकफुटला जाऊन कट करायचा प्रयत्न, चेंडू सरळ जातोय यष्टीरक्षकाच्या हातात, प्रदोषच्या हातात. निर्धाव चेंडूची होते सांगता. बॅकफुटला जाऊन पंच केला, चेंडू सरळ जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातात एका धावेसाठी आणि एका धावेपेक्षा जास्त काही लिहिलं नव्हतं या चेंडूवर. धावा लागला धावफलकावर 4040. चौथ्या षटकातील तिसरा चेंडू. मयूष घरत बॉलिंग मार्कवर सज्ज, सामना करेल रितेश राणे. यावेळेला काय होतंय, यावेळेला चुकी घडते आणि चुकीचं रूपांतर येते. 1 2 3 4 चौकार. कमॉन डीजे. धन्यवाद डीजे. मिसकम्युनिकेशन झालं आणि चेंडू फरार झालाय दोघांच्या मधून चौकारासाठी. थोडस महागडं षटक या ठिकाणी खर्च होताना दिसते महेशच्या रूपात. पुन्हा एकदा ड्राईव्ह केला, चेंडू सरळ जातोय इंटू द गॅप, येतोय एक दणदणीत खणखणीत VPL चौकार. कमॉन डीजे. धन्यवाद डीजे, धन्यवाद. तर 4 चेंडूंचा खेळ झालेला आहे. विश्लेषण काय, पहिला नो प्लस बाउंड्री, नंतर एक सिंगल, परत एक बाउंड्री, त्याच्यानंतर पुन्हा एकदा एक चौकार. यावेळेस वाव चेंडूला दिशा दिलेली आहे आणि 2 धावा अर्जित केल्या या ठिकाणी. काय सुंदर रन इन बिटवीन द विकेट. रोहन आणि रितेचा ताळमेळ अतिशय सुंदर आणि 2 धावा अर्जित केलेल्या आहेत आणि 50 धावा लागल्या धावफलकार ऋतू 24च्या. क्या बात है. शेवटचा चेंडू. यावेळेस त्रिफळाचेत, फर्निचर डिस्ट्रॉय, गाडी बाद. कमॉन डीजे. धन्यवाद डीजे, धन्यवाद. मैं हूं कौन, मैं हूं रंजन पाटील या ठिकाणी मैदानावर देताना दिसतात आहे. हितविक 24चे ओनर रंजन पाटील गेल्या 28 वर्षात अंडरमचा खेळ खेळणारे, एक अंडरम क्रिकेट खेळणारे, एक भलीभाती जाणणारे या अंडरमची असे रंजन पाटील. आणि या वसई विरार अंडरम बॉक्स क्रिकेट असोसिएशनमध्ये सल्लागारच्या भूमिकेत दिसतात रंजन पाटील. हे या ठिकाणी खेळपट्टीवर आलेले आहेत. धावांचा जर का विचार केला तर 50 धावा लागलेल्या आहेत आणि षटकांचा जर का विचार केला तर 4 षटकं संपलेली आहे. यश वैती वैयक्तिक पहिलं सांघिक 5वं षटक घेऊन या ठिकाणी रंजन पाटीलसाठी सुद्धा प्राइज या ठिकाणी आलेलं आहे. जर का एक बाउंड्री मारली तर 500 रुपये आणि 3 बाउंड्री मारल्या तर 2000चं पारितोषिक. नयन कालुष्टे याच्याकडनं यावेळेस चुकी झालेली होती. फैयाजी शेख यांच्याकडनं सुद्धा बाउंड्रीला 500 रुपयाचं पारितोषिक रंजन पाटील यांच्यासाठी आलेलं आहे. आणि किशोर पाटील यांच्याकडनं 3 चौकारांना 2000चं पारितोषिक रंजन पाटील यांच्यासाठी. यावेळेस ड्राईव्ह करायचा प्रयत्न, चेंडू सरळ जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातात, पण चेंडू गॅदर करण्यात चुकी करतोय यश वैती. एका धावेवर समाधान मानावं लागेल. रोहन याला धावा लागल्या धावफलकावर, त्या म्हणजे 5-4-54. आणि शेवटचे 3 चेंडू या षटकातले शेवटच्या. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न, परंतु चेंडू सरळ निघून जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातात एका धावेसाठी. यावेळेस चेंडू सरळ जातो आउट ऑफ द पार्क. विकेटचं पतन, गडी बाद. कमॉन डीजे. धन्यवाद डीजे. गोविंद आणि शेवटचा चेंडू पहिल्या इनिंग मधला. फुलटो चेंडू, चेंडूला दिशा दिली आहे, परंतु एका धावेपेक्षा जास्त काही नव्हते. धावा लागल्या धावफलकावर, त्या म्हणजे 56. 2 धावांची पॅनल्टी, तर स्कोर जातोय 58. 59 धावांचं लक्ष असेल ते आदिराज निर्मळ
CC या संघासाठी आणि समालोचन कक्षात बदल करण्यात सुचित या पुढचे धावतं समालोचन घेऊन येतील आपल्यासाठी मिस्टर सुचित. हॅलो 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 धन्यवाद समा सर. या ठिकाणी वसईविरार अंडर बॉक्स क्रिकेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने ही VPL सीझन 6 मध्ये आलेल्या सर्व खेळाडूंचे, पाहुण्यांचे आणि रसिक प्रेक्षकांचे सहर्ष स्वागत. सुरू असलेला सामना आदिराज निर्मल CC वर्सेस हितविक 24. त्यामुळे फर्स्ट इनिंग संपलेली आहे. सेकंड इनिंगसाठी सुरुवात होत आहे आणि पहिल्या इनिंगमध्ये यापुढील होणारा सामना अष्टविनायक विरार विरुद्ध तेजस 11. दोन्ही कर्णधारांना विनंती असेल की त्यांनी नाणेफेकीसाठी या ठिकाणी यायचं आहे. अष्टविनायक विरार आणि तेजस 11 दोन्ही कर्णधारांना विनंती असेल की नाणेफेकीसाठी या ठिकाणी यायचं आहे. भरत भरत नाणेफेक करून घे ना. चला टॉस केला जाणार आहे यानंतरची मॅच. दोन्ही चला टॉस अष्टविनायक विरार वर्सेस तेजस 11. हेड्स इज द कॉल फ्रॉम अष्टविनायक विरार. हेड इट इज. थँक्यू फैबाई आपणास विनंती आपण स्थानापन्न व्हायचंय. टॉस जिंकलाय अनिकेत, काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करू पहिलं. कशा प्रकारची तयारी आहे? सर्कल क्रिकेट C फॉर्मॅट नंतर खेळायचंय आणि समोर तेजस 11 आहे. प्रॅक्टिस तर खूप चांगली केली आहे. समोर पण चांगला संघ आहे. आम्ही चांगला खेळायचा प्रयत्न करू. मागील वर्षाचे दिवस अतिशय चांगले होते. फायनलपर्यंत प्रवास तुमचा होताना दिसतो. तर टीमला काय संदेश देशील आणि या स्पर्धेबद्दल काय सांगशील? सगळे प्लेयर आपले 100% देतील, चांगले खेळतील आणि स्पर्धा तर खूप चांगली होते. सर्कल क्रिकेट खेळायला खूप मजा येते. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी. राहुल, टॉस जिंकला असता तर काय निर्णय असता? फिल्डिंगच घेतली असती. बॅटिंग करायची आहे. किती रन्स पर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल, कारण 2 लॉटच्या मॅचेस तुम्ही पाहिलेल्या आहेत? दुपारपासून बघतोय, कारण 50+ स्कोर पण चेस होतो इझी, तर 50+ करायचा प्रयत्न असेल. एकंदरीत तेजस 11ची तयारी कशा प्रकारची आहे स्पर्धेसाठी? कारण वर्षातून एकच अशी स्पर्धा येते ज्या स्पर्धेमध्ये सर्वजण खेळण्यासाठी उत्सुक असतात, वेगवेगळ्या टीममधून आलेले खेळाडू. नक्कीच तयारी केली आहे आम्ही आणि 100% द्यायचा प्रयत्न करूच. आणि हा एक फॉर्मॅट चांगला आहे की जेणेकरून यंगस्टर्स लोकांना पुढे यायचा चान्स मिळतो. तर प्रयत्न करू पूर्णपणे जिंकण्याचा. VPL तुझ्यासाठी काय आहे आणि या स्पर्धेचं आयोजन यावर्षीचं काय सांगतंय? आयोजन म्हणायला लागलं तर दरवर्षी चांगलं जातं दरवर्षीप्रमाणे, आणि ह्यावेळी देखील खूप चांगलं आहे. एक नवीन इम्प्लिमेंट पण आहे ह्यावर्षी की 2च प्लेयर घेऊ शकतो, त्यामुळे टीम सगळ्या बॅलन्स आहेत, तर खेळायला मजा येईल. हां, VPL माझ्यासाठी म्हणायला तर एक नवीन, कारण मी जास्त C फॉर्मॅट म्हणजे चांगला गेम होतो, पण मी प्रयत्न करेन की मी ऑल साईडमध्ये पण खेळेन आणि टीमला पण चांगलं म्हणेन की 100% द्या, आपली टीम समजूनच खेळा. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी. थँक्यू राहुल आम्हाला जॉईन झाल्याबद्दल. तर न्यूज फ्रॉम द सेंटर टॉस जिंकला अष्टविनायक विरारने आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय नेक्स्ट मॅचसाठी आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केले तेजस 11 या संघाला. जाऊयात सरळ कॉमेंट्री बॉक्समध्ये, जिथे चालू असलेल्या मॅचची धावती दास्तान सांगण्यासाठी रचित आणि समाधानदाता काळे उपस्थित आहेत. 1 मिनिट थांबवतोय सर. याच्या पहिल्याचा बॉल डॉट होता का? डेड बॉल होता. ओके, धन्यवाद. 3 चेंडू झालेत ना. तर रॉक शॉट ग्रुपकडनं पारितोषिक आलंय कल्पेशसाठी. सलग 3 विकेटवर 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. यावेळेस चेंडू जातोय कोणाकडे, तर जतीन प्रभू
यांच्याकडे अतिशय वेगवान फेकी आणि एका धावेनिशी धावा लागला धावफलकावर, त्या म्हणजे 7. नक्कीच सर, अजूनही पहिलं षटक सुरू आहे. पहिल्या षटकामध्ये 8 धावा आतापर्यंत झालेल्या आहेत. आदिराज निर्मल सीसी संघाचा 59 धावांचा पाठलाग करायचा आहे. आणि पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू पंचांकडनं इशारा येतोय. गोलंदाज असेल तो कल्पेश आणि शेवटच्या चेंडूवरती या ठिकाणी मात्र दांडी गुल केली जाते आणि पहिला हादरा जो मिळतोय तो आदिराज निर्मल सीसी संघाला. ओव्हर टू डीजे. धन्यवाद डीजे. पहिला विकेटचं पतन या ठिकाणी यश वैती. कसं आहे ना सर, की आपण एवढी मोठी टुर्नामेंट खेळतो. एवढ्या मोठ्या टुर्नामेंटमध्ये खेळत असताना आपल्याला आपल्या जो 11-12 खेळाडू आपण या ठिकाणी जो पाठवतो त्या ठिकाणी जर नावं नसतील तर मला वाटते की आपली एक शोकांतिका असेल. सो प्लीज आपला 12th मॅन जरा कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवायचा आहे की जेणेकरून त्याला नावं आपली माहिती असतील. सो प्लीज, कारण लाईव्ह टेलिकास्ट आहे, संपूर्ण वसई विरारमध्ये लाईव्ह टेलिकास्ट जात आहे. गोलंदाज असेल तो अमर, स्ट्राईकला असेल तो प्रदोष आणि नॉन स्ट्राईकला असेल तो गिरीश. पुन्हा एकदा हलक्या जाताने कट केले चेंडू मात्र जातोय तोपर्यंत एक धाव पळून काढण्यामध्ये यश प्राप्त होते. या एकेरी धावेने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती मात्र 9, 1-9, कारण 59 धावांचा पाठलाग करायचा आहे. जर 5 षटकांचा सामना असेल तर जवळजवळ तुम्हाला 12च्या सरासरीने जावं लागेल. पुन्हा मात्र क्षेत्ररक्षणामध्ये त्या ठिकाणी बदल केला जातोय. स्ट्राईकला असेल आता मात्र तो गिरीश. षटकातील एकच चेंडू या ठिकाणी टाकून झालेला आहे. गोलंदाज तयार, फलंदाज सुद्धा तयार. पुन्हा एकदा मात्र रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी आणि या ठिकाणी आत्महत्या म्हणता येईल. आणि दुसरा जो गडी बाद होतोय तो प्रदोषाच्या रूपाने. ओव्हर टू डीजे. थँक्यू डीजे. कसं आहे ना, ज्यावेळेस तुम्ही क्रिकेट अजून एक पारितोषिक या ठिकाणी आले रॉकशॉट ग्रुपकडनं. जर का हितेश यांनी सलग 3 विकेट घेतल्या तर 1000 रुपयाचं पारितोषिक रॉकशॉट ग्रुपकडनं हितेश भोईसाठी. बॅट्समन नेम प्लीज. बॅट्समन नेम करण. स्ट्राईकला तो गिरीश, नॉन स्ट्राईकला तो करण. पुन्हा एकदा त्याच दिशेने मारले चेंडू, मात्र सुंदर असं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळते. आणि या एकेरी धावेने संघाची धावसंख्या मात्र 10, डबल डिजिटमध्ये या ठिकाणी आदिराज निर्मल सीसी संघ पोहोचतोय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय कारण स्ट्राईकला आहे तो करण. गोलंदाज अमर. यस, पाहूया पुढील चेंडूचा सामना करेल तो करण. पुन्हा एकदा मात्र ऑफच्या दिशेने कट केले चेंडू. त्या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा पाहायला मिळतंय. जोपर्यंत चेंडू कलेक्ट केला जाईल तोपर्यंत एक धाव पळून काढण्यामध्ये यश प्राप्त होते. या एकेरी धावेने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती मात्र 11, 2-11. पुन्हा एकदा मात्र सुंदर त्या ठिकाणी गोलंदाजी पाहायला मिळते. तेवढं सुंदर असं क्षेत्ररक्षण सुद्धा पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा त्या ऑफच्या दिशेने आता चेंडू मात्र जोपर्यंत कलेक्ट केला जाईल आणि त्या ठिकाणी एक धाव पळवून काढण्यामध्ये यश प्राप्त होईल. एकेरी धावेने संघाची धावसंख्या कासवाच्या गतिकाने होईना परंतु धावसंख्या ती 12 वरती जाऊन पोहोचते. प्रत्येक चेंडूमध्ये मात्र बदल केला जातो क्षेत्ररक्षणामध्ये. आणि निश्चितच कारण ज्यावेळेस तुम्ही खेळत असता त्यावेळेस तुम्हाला बॅट्समनचे हावभाव तुम्हाला पाहूनच गोलंदाजी क्षेत्ररक्षण करावं लागते. पुन्हा एकदा मात्र रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी फसतोय आणि चेंडू मात्र निर्धाव चेंडू जातोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती मात्र 12. ज्या ठिकाणी तुम्हाला 15च्या सरासरीने जायचं आहे त्या ठिकाणी मात्र 6च्या सरासरीने चालून जमणार नाही आहे. आदिराज निर्मल सीसी संघ आपल्याला 59 धावांचा पाठलाग करायचा आहे. तिसरं षटक, हे षटक मात्र निश्चितच या ठिकाणी महत्त्वपूर्ण असेल ते म्हणजेच आदिराज निर्मल सीसी संघाला. गोलंदाज येतोय तो
प्रणय. गोलंदाजी तो प्रणय आणि स्ट्राईकला असेल तो करण. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातो, कारण अंडरम बॉक्समध्ये ज्या ठिकाणी सर्कलमध्ये आपल्याला संपूर्ण सर्कल या ठिकाणी बाउंड्री पाहायला मिळते. पुन्हा एकदा प्रणय, तिसरं षटक. या षटकावरती मात्र बरंचसं काही डिपेंड असेल. पहिला चेंडू, मात्र चेंडू जातोय या ठिकाणी धन धन सीमापार चौकार. ओव्हर टू डीजे. थँक्यू डीजे. आता मात्र जरा संघाची धावसंख्या ही मात्र वाढते. 4 धावसंख्या होती ती मात्र 16. लॉस ऑफ 2 विकेट्स. गिरीश, पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय, कारण तिसरं षटक सुरू आहे. प्रणयाचा पुढील चेंडू, पुन्हा एकदा मात्र स्टेट ड्राईव्ह मारलेला चेंडू. चेंडू मात्र पुन्हा एकदा जातोय 4 धावांसाठी. आणि आता मात्र जसं मी मगाशी म्हटलं होतं की कासवाच्या गतीने सुरू असलेली जी धावसंख्या आहे ती मात्र आता सशाच्या रूपाने फास्ट एकदम पळत आहे. आणि धावसंख्या होती ती 20. ओव्हर टू डीजे. धन्यवाद धन्यवाद डीजे. कारण मी मगाशीच म्हटलं होतं की हे षटक खूप महत्त्वपूर्ण असणार आहे, कारण या षटकामध्ये जेवढ्या धावा येतील तेवढ्या मात्र चौथ्या षटक आणि 5व्या षटकामध्ये तेवढं इझी जाणार आहे. आणि निश्चितच धावसंख्या वाढली, धावसंख्या झाली ती 20. अजूनही काही चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा मात्र रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी प्रयत्न मात्र अनसक्सेसफुल ठरतोय आणि एकच धाव प्राप्त होते. या एकेरी धावेने संघाची धावसंख्या मात्र पोहोचते ती 21. लॉस ऑफ 2 विकेट्स. अजूनही तिसरं षटक मार्गस्थ आहे. तिसऱ्या षटकामधील अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत. पुन्हा एकदा हलक्या जाताना कटक्या चेंडू. सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. जोपर्यंत क्षेत्ररक्षणाकडून फेकी होते तोपर्यंत एक धाव पळून काढण्यामध्ये यश प्राप्त होईल. या एकेरी धावेने संघाची धावसंख्या होईल 22. पुन्हा एकदा मात्र आपल्याच फॉलो थ्रोमध्ये चेंडू मात्र कलेक्ट केला जातोय आणि चेंडू मात्र निर्धाव जातोय. आणि पंचांकडनं इशारा येतोय तो म्हणजे 1 to go. पुन्हा एकदा मात्र निश्चितच सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळते. आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती म्हणजे 23. आता मात्र 12 चेंडू आणि 36 धावांची गरज. 36-12, 12-36. पाहूया काय घडतंय काय बिघडतंय, कारण चौथं षटक भरपूर जबाबदारी असणार आहे इथविक 24 संघाकडनं जो गोलंदाज येणार आहे त्याच्यावरती, कारण 12-36चं समीकरण येऊन पोहोचलेलं आहे. ओके, क्षेत्ररक्षणामध्ये अजूनही बदल केला जातोय. थोडंसं पॉईंटच्या दिशेचा क्षेत्ररक्षणाला डीपमध्ये आणलं जात आहे. गोलंदाज आहे तो हितेश. गोलंदाज हितेश. पहिला चेंडू मात्र या ठिकाणी स्वीप केला जातो आणि सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळते. निश्चितच आपल्या संघासाठी या ठिकाणी 3 धावा. आता या ठिकाणी मात्र बक्षिसांची खैरात होते रॉकस्टार ग्रुपकडनं. हितेश यांनी जर रॉकस्टार ग्रुपकडनं रॉकशॉट रॉकशॉट ग्रुपकडनं जर हॅट्रिक घेतली गोलंदाजाने तर 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तिसऱ्या अंपरला या ठिकाणी आमंत्रित केलंय रनआउटसाठी. नॉट आउट डिक्लेअर केलेला आहे आणि 2 धावा सहज सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी झालं होतं. निश्चितच आपल्या संघासाठी मात्र 2 धावा वाचवण्यामध्ये यश प्राप्त झालं होतं त्या ठिकाणी.
एक चेंडू टाकून झालेला आहे चौथ्या षटकामधील. पुन्हा एकदा मात्र हलक्या जाताने कट केला चेंडू. सुंदर असा प्रयत्न केला होता परंतु चेंडू मात्र जातोय दन दन सीमापार चौकार. ओर टू डीजे. आता मात्र पुन्हा एकदा या ठिकाणी पारितोषिक येतोय विमल सिंग यांच्याकडनं. इथेच यांच्या प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं पारितोषिक येत आहे. तसेच रॉकशॉट यांच्याकडनं सुद्धा पारितोषिक आधीच आलेलं आहे. पुन्हा एकदा त्या ठिकाणी चेंडू मात्र आमच्या समालोचन कक्षामध्ये येतोय आणि चेंडू मात्र जातोय सीमापार चौकार. आणि आता मात्र धावसंख्या आहे ती धावसंख्या निश्चितच मात्र वाढते. धावसंख्या होती ती मात्र 33. आज सुंदर अशी फलंदाजी करताना या ठिकाणी गिरीश. तेहतीस धावा झालेल्या आहेत. अजूनही 16 धावांची गरज. 26 धावांची गरज. अजूनही 26 धावांची गरज. पाहूया अजून एक षटक शिल्लक आहे. या चौथ्या षटक मार्गस्थ आहे. चौथ्या षटकातील काही चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा गोलंदाज हितेश टू गिरीश. पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडू मारलेला आहे आणि निश्चितच पाहिलं त्याने की त्या ठिकाणी पूर्णपणे गॅप दिसतो आणि त्या गॅप त्याने बरोबर चौकार त्या ठिकाणी मारलेला आहे. आणि चेंडू मात्र जोपर्यंत 4 धावांना पोहोचेल संघाची धावसंख्या मात्र त्याच पद्धतीने वाढेल. धावसंख्या होती ती मात्र 37. धावसंख्या झालेली 37. लगातार 3 चौकार या ठिकाणी गिरीश यांनी मारलेले आहेत. हितेशांना मात्र विकेटसाठी या ठिकाणी पारितोषिक लावण्यात आलेलं आहे. चौथ्या षटकामधील 4 चेंडू आतापर्यंत टाकून झालेले आहेत आणि गिरीश यांनी मात्र 3 चौकार या ठिकाणी मारले. आणि पुन्हा एकदा मात्र सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळते. निश्चितच आपल्या संघासाठी 3 धावा या ठिकाणी वाचवल्या आणि जेवढी बॅट्समनची सुद्धा तारीफ करावी तेवढी सुद्धा कमीच आहे. कारण पाहिलं निरखलं आणि बरोबर लेग साईडला स्वीपच्या दिशेने मारलेले चेंडू मात्र त्या ठिकाणी अडवण्यामध्ये यश प्राप्त होतंय. ते म्हणजे हितविक 24 संघाला. संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती मात्र आता 38. आणि चौथ्या षटकामधील शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा मात्र 2 मॅन्स मधून चेंडू जातोय तो सीमापार चौकार. आणि या चौकाराने संघाची धावसंख्या वाढेल. धावसंख्या होईल ती म्हणजेच 42. थँक्यू डीजे. शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडू आणि 17 धावांची गरज. सामना होता कुठे, सामना आला कुठे. कारण गिरीश याने चौथ्या षटकामध्ये सुंदर फलंदाजी केली आणि आपल्या संघाला एक सुस्थितीमध्ये आणून ठेवलं. आता मात्र 6 चेंडू आणि 17 धावांची गरज. कारण आकडा 17 आहे. कोणासाठी खतरा आहे हे येणारा काळ आणि वेळच सांगेल. कारण गोलंदाज तेवढाच मातब्बार आहे. रंजन दादा फलंदाज आहे तो. गिरीश की ज्याने आतापर्यंत 5 चौकार मारलेले आहेत. पुन्हा एकदा मात्र स्वीप मारण्याचा प्रयत्न. जर माझ्या मते जर आपल्या सरळ बॅटने जर धावा येत असतील, कारण आता शेवटचं षटक आहे. शेवटच्या षटकामध्ये मात्र तुम्हाला धावा येणं खूप गरजेचं आहे. 5 चेंडू आणि 17 धावांची गरज. पुन्हा एकदा मात्र त्या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण. निश्चितच आपल्या संघासाठी त्या ठिकाणी थर्ड अंपायरला या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे पुन्हा एकदा. कारण सामना पण त्याच परिस्थितीमध्ये येऊन पोचलेला आहे.
सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी झालं. आपल्याच फॉलो थ्रोमध्ये सुंदर क्षेत्ररक्षण केलं आणि निश्चितच आपल्या संघासाठी 4 धावा त्या ठिकाणी वाचवण्यात यश प्राप्त. पंच याच्यावरती धावा किती आता आहेत? एकच रन आहे ना? ओके. धावसंख्या झाली आहे ती 43. अजूनही 4 चेंडू 16 धावांची गरज. आता मात्र 4ही चौकारच मारावे लागतील. फलंदाज आहे तो देव. निर्धाव चेंडूची सांगता होते आणि आता मात्र निश्चितच सामना आपल्या बाजूकडे झुकताना दिसतोय तो हितविक 24. तरी क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ म्हटलं जातं. कधीही काही होऊ शकतं कारण चेंडू मात्र जातोय तो 4 धावांसाठी. 4 धावाने संघाची धावसंख्या वाढेल. धावसंख्या होईल ती मात्र 47. कारण क्रिकेटमध्ये कधीही काही घडू शकतं. येस, लेट आहे पर दुरुस्त आहे असं म्हणायला काही हरकत नाही आहे. आधी जरी फलंदाजी जर झाली असती तर निश्चितच मात्र या ठिकाणी बदल आपल्याला निश्चितच घडताना दिसला असता, परंतु लेट आहे पर दुरुस्त आहे. देव याने आलेल्या 2 चेंडूमध्ये 2 चौकार मारलेले आहेत. पुन्हा एकदा मात्र शेवटचा चेंडू या ठिकाणी निर्धाव जातोय आणि या ठिकाणी मात्र हितविक 24 संघ या ठिकाणी विजयी होतोय. आता झालेल्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच हितविक 24 संघाचा प्रणय. मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिकचा विजेता आहे प्रणय हितविक 24 संघाचा. सो प्लीज प्रणय कम ऑन द स्टेज. अष्टविनायक विरार आणि तेजस 11.